सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार। भागवतामध्ये 3 मंगलाचरणे आहेत। प्रथम स्कंदात व्यासांचे, द्वितीय स्कंदात शुक्राचार्यांचे आणि समाप्तीत सूतांचे। व्यासांनी ध्यान करताना म्हटले आहे की एकाच स्वरूपाचे वारंवार चिंतन करा, मनाला प्रभूच्या स्वरूपात स्थिर करा। एकाच स्वरूपाचे वारंवार चिंतन केल्याने मन शुद्ध होते। परमात्म्याचे कोणतेही स्वरूप इष्ट माना आणि त्याचे ध्यान करा। ध्यानाचा अर्थ आहे मानस दर्शन। राम, कृष्ण, शिव किंवा कुणीही कोणाच्याही स्वरूपाचे ध्यान करा असे मंगलाचरणात सांगितलेले आहे। व्यक्तीची ज्या स्वरूपावर निष्ठा असेल तिने त्या स्वरूपाचे ध्यान करावे, कारण ईश्वर हा एकच आहे। त्याची नावे आणि स्वरूपे फक्त अनेक आहेत। पूजन कोणत्याही देवाचे करा, पण ध्यान मात्र एकाचेच करा, कारण ध्यानाशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही। वासुदेव आणि देवकीने 11 वर्ष ध्यान केले, तेव्हा त्यांना भगवंताची प्राप्ती झाली होती। भागवताचा आरंभ ध्यान योगाने झालेला आहे। जो माणूस ईश्वराचे ध्यान करत असतो तो भगवंताला प्रिय होतो। साधन मार्गाचा आश्रय घेऊन ज्ञानी मुक्त होत असतो। क्रिया आणि लीला यामध्ये फार मोठे अंतर आहे। प्रभू जी करतो तिला लीला म्हणतात आणि जीव जे करतो त्याला कर्म म्हणतात। कर्म हे बंधनकारक असते, कारण त्यात कर्त्याची आसक्ती, स्वार्थ आणि अहंकार असतो। ईश्वराची लीला ही बंधनापासून मुक्त करते। कारण असे की ईश्वराला स्वार्थ व अभिमान ठेवूच शकत नाही। ज्या कर्मात कर्तृत्वाचा अभिमान नसतो ती लीला होय। जीवाला परमानंदाचे दान करण्यासाठी फक्त प्रभू लीला करत असतात। पुढे भागवतामध्ये असे वर्णन केलेले आहे की श्रीमद भागवत हे प्राणी मात्रांवर दया करणारे अशा प्रकारचे एक पुराण असून मत्सर रहित जे सत्पुरुष त्यांना आधारभूत ईश्वर, आराधन रूप व निष्काम असा परमधर्म भागवतामध्ये सांगितलेला आहे। भक्ती ही फक्त भगवंतासाठी करावी। भगवंताने आपले काम केले पाहिजे किंवा भगवंत माझ्या कामात पडला पाहिजे। कोणी देवाला संतती मागतो, कोणी धन मागतो, तेव्हा भगवंताला वाटते की अरे माझ्यासाठी माझ्या मंदिरात कोणीच येत नाही, येतात ते आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी। खरा वैष्णव भगवंताला म्हणतो की देवा, माझी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन मी सर्व काही तुझ्या चरणी अर्पण करत आहे। खरा वैष्णव देवाला नाही मागत न दर्शन न मुक्ती, तो मागतो फक्त सेवेतली तन्मयता, कारण मागण्याने प्रेमाची धारा खंडित होते असे भागवतात आढळते। म्हणून भगवंताकडे काहीही मागू नका, भगवंताला आपला ऋणी बनवा। प्रभू रामचंद्रांनी राज्याभिषेकाच्या वेळी सर्व वानरांना भेट म्हणून वेगवेगळी बक्षिसे दिली, पण हनुमंताला काहीच दिले नाही। तेव्हा सीतेला वाईट वाटले आणि ती रामाला म्हणाली की तुम्ही हनुमंतालाही काहीतरी द्या। त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, मी त्याला काय देऊ, त्यानेच माझ्यावर कितीतरी उपकार करून मला ऋणी करून ठेवले आहे। राम हनुमंताला म्हणतात, प्रति उपकार करऊं का तोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा।